शिवसेना ही फक्त 4 अक्षरं नव्हती, तर मराठी माणसाच्या गळ्यातलं ताईत होती. हा माझा बाळ मी आता महाराष्ट्राला अर्पण करतोय या प्रबोधनकारांच्या वाक्याला मराठी माणसाने दिलेला रिस्पॉन्स म्हणजे शिवसेना नावाची डरकाळी होती. आज त्याच शिवसेनेची शकले झाली ही शोकांतिका. पण ही अशा पद्धतीनं शिवसेना का फोडली गेली हा खरा प्रश्नच. त्याचबरोबर कधी काळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या शेतकरी संघटनेला आज कुणीच बोललं नाही. याचं कारण काय असावं? कारण 1978 साली जनसंघातून फुटून ज्यावेळी भाजप पक्ष म्हणून जन्माला आला, त्यावेळी महाराष्ट्रात भाजपच्या थिंक टँकला 2 पक्षांचीच भीती होती. ते 2 पक्ष म्हणजे शेतकरी संघटना आणि दुसरा पक्ष म्हणजे शिवसेना. नेमका काय आहे हा विषय? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी शिवानी. पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. खरं तर 1925 पासून म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून संघाच्या विचारांना मानणाऱ्या लोकांचा वेगवेगळ्या मार्गाने राजकारणात सहभाग राहिलाय. जनसंघ आणि इतर पक्षांच्या माध्यमातून संघांच्या नेत्यांनी राजकारणात आपला जम बसवला होता. 24 तास फक्त राजकारण आणि संघटन हा विचार ध्यानमनीय असलेल्या भाजप संघांच्या थिंक टँकने महाराष्ट्रात भाजपला भविष्यकालीन राजकारणात प्रचंड तापदायक ठरतील असे 2 पक्ष त्यांनी शोधून काढले होते. त्यात पहिल्या क्रमांकावर होती शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना आणि दुसऱ्या क्रमांकावर होती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. कारण हे दोन्ही पक्ष राजकारणाच्या डावपेचात कसलेले गडी होते. काँग्रेसचा सराईत राजकारणाचा आणि भाजपचा नम्रतेचा गुण या दोन्ही पक्षांकडे होता. त्यामुळे भाजप समोर कधीच काँग्रेस किंवा इतर पक्षांचा प्रश्न नव्हता. त्यांना धास्ती होती ती शेतकरी संघटनेची आणि शिवसेनेची. आज दोन्ही पक्ष ठरवून भाजपने गलितगात्र आणि अस्तित्वहीन करून ठेवले. आता या दोन्ही पक्षांपैकी शेतकरी संघटनेचा इतिहास पाहिला तर ब्रिटिश काळात शेतकऱ्यांचं झालेलं शोषण आणि स्वातंत्र्योत्तर काळात हरित क्रांती आणि इतर प्रयोगांमुळे शेतकऱ्यात आहेरे आणि नाहीरे अशी दरी निर्माण झाली आहे. तसंच प्रगत तंत्रज्ञानामुळे पडलेले भाव आणि प्रचंड प्रमाणावर वाढलेली शेती उत्पादन यातून व्यापाऱ्यांपासून ते मध्यस्थांपर्यंत सगळ्यांचाच फायदा झाला. मात्र ते उत्पादन करणारा बहुतांश शेतकरी हा मात्र कर्जबाजारीच राहिला. यातून सामान्य शेतकऱ्याचा कैवार घेणारा कोणी उरलाच नव्हता. तीच बाब हेरून 1970च्या दशकात इंडियन पोस्टल सेवेचे उच्चपदस्थ अधिकारी असलेले शरद जोशी यांनी शेतकरी संघटना वाढवायला सुरुवात केली. 1990 नंतर तिला राज्यात आणि देशात भरघोस पाठिंबा मिळू लागला आणि सत्ताधारी गटाने त्यांची धास्तीच घेतली. आपल्या कार्यकुशलतेमुळे तो पक्ष काँग्रेस आणि भाजप सारख्या देशव्यापी पक्षांना एक डोकेदुखी ठरणार होती हे नक्की. तसंच शिवसेनेचा विचार करता प्रचंड भांडवलदार वर्गाने मुंबईत आणि जवळपासच्या भागात भांडवलाच्या बळावर आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली होती. मूळचा मुंबईकर असणारा मराठी माणूस मात्र कुठेतरी दूर फेकला जात होता. मराठी माणसाला कवडीचीही किंमत नव्हती. मराठी आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी असणाऱ्या मुंबादेवीच्या नावाने मुंबई म्हणून प्रसिद्धीस आलेल्या मुंबईत मराठी माणसाला कुणी वालीच नव्हता. त्यातून मराठी मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे ती बाजू तितक्या जोरकसपणे मांडू शकेल असा हक्काचा कुणीतरी पाहिजे होता. तीच बाब हेरून प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रेरणेने आणि बाळासाहेबांच्या झंझावाताने 1966 साली एक संघटना जन्माला आली होती. ती संघटना म्हणजे शिवसेना. या दोन्ही पक्षांचा वा संघटनांचा विचार केला तर दोन्हींना मानणारा प्रचंड वर्ग महाराष्ट्रात आहे. अगदी तन मन धनाने हा वर्ग त्याचं काम देखील करत आलाय. त्यामुळे दोन्हीकडे भाजप संघासारखा 24 तास राजकारण आणि फक्त राजकारण करणारा वर्ग तयार झाला होता. या दोन्हींची जोरदार धास्ती भाजपने घेतली होती. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी शरद जोशी यांच्या सभोवताली आपल्या विचाराची माणसं पेरली आणि राजकारणात गेलो तर जोड्याने मारा म्हणणाऱ्या शरद जोशींना हळूहळू जवळ करत भाजपने राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता झपाट्याने कमी झाली आणि पर्यायाने त्यांच्याकडचा लोकांचा ओघ देखील कमी झाला. एका अर्थाने शेतकरी संघटना संपली किंवा ठरवून संपवली गेली. त्यामुळे कधी काळी थेट तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्यासोबत चर्चेला बसणाऱ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आणि शेतकरी संघटनेला कुणीच किंमत देत नव्हतं.
पुढे राजू शेट्टींनी काही काळ निकराची झुंज दिली, पण आज ते देखील अस्तित्वहीन झालेत. त्यामुळे शेतकरी संघटना हा भाजप समोरचा मोठा अडथळा कधीच बाजूला पडला. त्यानंतर राहिली होती शिवसेना. बाळासाहेब ठाकरे जिवंत असेपर्यंत ते कोणालाच भीक घालत नव्हते आणि तिकडे भाजपात अटल अडवाणी आणि राज्यात गडकरी मुंडे या जोडीने थोडा नैतिकतेला थारा देत शिवसेनेला किंवा मातोश्रीच्या प्रत्येक शब्दाला तेवढाच मान दिला होता. पण मोदी शहांच्या केंद्रातल्या उदयानंतर मात्र भाजपने 360 अंशात स्वतःमध्ये बदल करून घेतला. त्यामुळे सत्तेत आल्या आल्या 2014 साली शिवसेना संपवण्याचा घाट घातला होता. आणि विशेष म्हणजे त्यावेळी मोठा मासा गळाला अशा शब्दात एकनाथ शिंदे हे पक्षांतर करण्याच्या बेतात आहेत अशा चर्चा देखील उठवल्या गेल्या. त्यात काही प्रमाणात सत्यता देखील होती, पण शिवसेना कार्यकर्त्यांचा उद्रेक होईल या भीतीने ते थांबवलं गेलं. पुढे 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी देखील भाजपची नीतिमत्ता ओळखली होती. त्यामुळे त्यांनी ठरवून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केला आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यातूनच पाठीत खंजीर खुपसला गेला. बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली असा गलका भाजपने सुरू केला आणि विचाराशी गद्दारी हा आयता मुद्दा भाजपला मिळाला. त्यामुळे हळूच एकनाथ शिंदेंना सोबत घेत भाजपने आपला डाव साधून घेतला. आज भलेही एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपने टिकवून ठेवली आहे, पण ती फक्त भाजपच्या कृपामर्जीवर टिकून आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. तर उद्धव ठाकरे आज अस्तित्वासाठी झगडतायत. एका अर्थाने शिवसेना देखील भाजपच्या हातातील खेळणं झालंय. तर ही होती भाजप संघाने ठरवून संपवलेल्या 2 पक्षांची स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.